नमस्कार, मी वैशाली आणि तुमचं स्वागत आहे वैशाली विनोद या आपल्या चॅनलमध्ये. आज आपण बनवणार आहोत मुगाच्या डाळीची भाजी. सुक्या प्रकारे बनवणार आहोत. आपण ती सगळ्या घरामध्ये बनवली जाते. अगदी साध्या सोप्या पद्धतीने बनवली जाते. त्यामध्ये अगदी जास्त काही करावं लागत नाही. अशा मुगाची भाजी बनवणार आहे. अगदी पहिल्यांदा जरी कुणी बनवायला घेतली तरी त्याला पटकन जमेल अशी. पहिल्यांदा मुगाची डाळ घ्यायची, ती स्वच्छ धुवून छानपैकी पाणी ठेवून त्याच्यावरती भिजत घालायची आहे. ती 5 ते 10 मिनटासाठी. आपण यामध्ये फोडणीसाठी एक कांदा, एक टोमॅटो घेतला आहे लहान आकारात चिरून, कोथिंबीर घेतली आहे स्वच्छ धुवून आणि चिरून, लसूण ठेचून घेतला आहे आपण यासाठी. त्यानंतर आपण गॅसवरती कढई ठेवली आहे. त्या कढईमध्ये आपल्याला फोडणी करायची आहे. त्यामुळे पहिल्यांदा कढई गरम होऊन द्यायची. त्यामध्ये 2 चमचे तेल घालायचं आहे आणि फोडणीची तयारी जी केली आता एक एक करून आपल्याला त्यामध्ये घालायची आहे. पहिल्यांदा तेल गरम झालं की त्यानंतर आपल्याला पहिल्यांदा मोहरी घालायची आहे. मोहरी घातल्यानंतर ती छानपैकी तडतडून द्यायची आहे. मोहरी तडतडली की त्यामध्ये आपल्याला जिरं घालायचं आहे. ही फोडणी आपल्याला कमी गॅसवरतीच करायची आहे. जिऱ्याचा कलर चेंज झाला की आपल्याला हिंग घालायचं आहे. हिंग कमी प्रमाणात घालायचं, 1 चिमूटभर घालायचं हिंग, 1-2 चिमूट घालायचं. हिंग घातल्यानंतर तेही चांगलं तळलं गेलं की त्यामध्ये आपण जे मसाले किंवा ज्या भाज्या चिरून ठेवल्यात त्या घालायच्या. एक करून पहिल्यांदा लसूण घातला मी ठेचलेला. मी शक्यतो ठेचलेला लसूणच घालते. चिरून अवॉइड करते मी घालायचा. मला ठेचलेला आवडतो. ठेचलेला लसूण घातला आहे, तो छानपैकी तळून दिला आहे. लसणाचा फ्लेवर हा उतरला किंवा शिजला लसूण की मग आपण चिरलेला कांदा घातला आहे मी त्यामध्ये. कांदा छानपैकी तळून घ्यायचा आहे, भाजून घ्यायचा आहे किंवा परतून घ्यायचा आहे. कांदा मऊ होईपर्यंत आपल्याला परतायचा आहे. कारण भाजीमध्ये जर कांदा चांगल्या प्रकारे जर परतला गेला नाही तर तो दाताखाली असा खाताना कच्चट असं लागतो. ते भाजीचे सगळा चवच चेंज होते. त्याच्यामुळे पहिल्यांदा कांदा चांगल्या प्रकारे चांगला मऊ होईपर्यंत चांगलं शिजवून घ्यायचा आहे किंवा परतून घ्यायचा आहे. जर परतला जात नसेल तर मीठ घालून परतून घ्यायचं आहे, झाकण ठेवून परतून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला पुढची भाजी घालायची आहे. भाजी म्हणजे त्यामध्ये आपल्याला टोमॅटो घालायचा आहे. टोमॅटो जो आपण एक घेतला होता त्यातल्या बिया काढून मी स्वच्छ धुवून घेतला आहे आणि तो छान लहान आकारात चिरून घेतला आहे. टोमॅटो घातल्यानंतर तोही छानपैकी परतून घ्यायचा आहे मऊ होईपर्यंत. त्याला परतायचं. जर कांदा आणि टोमॅटो लवकर परतले जात नसतील, सकाळची वेळ असेल, भाजी पटकन करायची असेल, तर आपण त्यात थोडं मीठ घालून आणि वरती झाकण ठेवून 20 ते 30 मिनटं आपण छान प्रकारे परतू शकतो. अशा प्रकारे लवकर परतला जातो. त्यामध्ये मी जी कोथिंबीर धुवून चिरून घेतली होती त्यातली मी अर्धी कोथिंबीर घातली आहे आणि ती छानपैकी परतून घेतली आहे. आता ह्यात एक एक करून आपल्याला मसाले घालायचे आहेत. पहिल्यांदा मी हळद घातली आहे. हळद, धने, जिरे पूड घातली अर्धा चमचा मी आणि त्यानंतर लाल तिखट घातलं आहे. लाल तिखट हे तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता. मी कमी तिखट घातलं आहे कारण मुलांच्या डब्याला भाजी द्यायची आहे मला ही. त्यामुळे जास्त मुलं तिखट खात नाहीत. त्यामुळे जर झणझणीत करायची असेल तर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही तिखट घालू शकता, घरचं तिखट वापरू शकता. मी लाल मिरचीचं तिखट घातलं आहे. हे मसाले जे आपण घातले ते छानपैकी परतून घ्यायचे. ते चांगल्या प्रकारे परतून झाल्यानंतर त्यामध्ये आपण जी भिजत घातलेली डाळ आहे मुगाची, जी भिजवलेली डाळ आहे, तर त्याचं पाणी काढून ती डाळ सगळी मसाल्यामध्ये घालायची आहे आणि छान प्रकारे तीही एकजीव होईपर्यंत मिक्स करून घ्यायची आहे, परतून घ्यायची आहे. ती चांगल्या मिडियम गॅसवरती आपल्याला ते परतायची आहे जोपर्यंत त्या डाळीचा तडतड आवाज येत नाही किंवा ती भाजली जात नाही. गॅस थोडा मिडियम करायचा आहे कारण डाळ परतली जाते, मसाले मिक्स होतात. छान प्रकारे परतून झाली आपली डाळ. आता यामध्ये आपल्याला राहिलेली डाळी घातली मी त्यामध्ये. ही डाळ लवकर शिजली जाते, जास्त काय वेळ लागत नाही या डाळीसाठी. त्यामुळे डाळीला तुम्ही जेवढ्या प्रमाणात डाळ घेतली आहे त्या प्रकारे तुम्ही पाणी घ्या. पाणी जरा कमीच वापरा कारण ही पूर्णपणे आपल्याला ऑलरेडी आपण ती भिजत घातली आहे. त्यानंतर नंतर आपण त्याच्यावरती झाकण ठेवून शिजवूनही घेणार आहोत. त्याच्यामुळं जास्त वेळ लागत नाही या डाळीला शिजायला. त्यामुळे जेवढी डाळ घेतली त्या अंदाजे पाणी घ्या. मी अर्धा ते
अर्धा ते पाऊण ग्लास पाणी ओतलं आहे आणि आता छानपैकी ह्या स्टेजला उकळी येऊन द्यायची आपल्याला. उकळी यायला लागली आहे. आता याच्यात मी आधी मीठ घातलं नव्हतं, त्यामुळे त्या अंदाजाने बरोबर मीठ घातले डाळीच्या मापाने आणि ते मिक्स करून घ्यायचे चांगलं मीठ, म्हणजे सगळीकडं मिक्स होईल असं. कारण सगळ्या भाज्यात पाणी असतानाच मिक्स करायचं ते, म्हणजे पाण्याबरोबर ते मेल्ट होऊन मग छानपैकी सगळीकडं मिक्स होतं. आणि त्यानंतर जी आपण चिरलेली कोथिंबीर अर्धी आधी घातली आहे, त्यातली अर्धी कोथिंबीर जी राहिली होती ती मी आत्ता घातली आहे. आणि आता ही कोथिंबीरही छान मिक्स करून घ्यायची आपल्याला. उकळी यायला लागली गॅसला, छान प्रकारे अशी उकळी आली की त्यावरती मस्तपैकी झाकण ठेवायचं आणि झाकण ठेवून ही डाळ आपल्याला 5 ते 7 मिनटात मंद गॅसवरती पटकन शिजून होते. त्याला वेळ लागत नाही या डाळीला शिजायला. झाली आपली भाजी तयार झाली आहे. डाळ छान प्रकारे शिजली, फक्त थोडंसं पाणी राहिलं आहे. हे फक्त आटेपर्यंत मी जरा परतणार आहे. आणि जास्त सुकी फटफटीतही करायची नाही, कारण चपातीबरोबर खाताना अगदी ड्राय लागते. थोडंसं पाणी ठेवायचं आहे, कारण नंतर मग ते थोड्या 1-2 तासांनी खाईपर्यंत ते पाणी आटलं जातं. थोडी ओलसर राहिले की छान लागते जरा. जास्त कोरडी करायची नाही डाळ कधी. झाली डाळ आपली शिजली आहे. जेवढं पाणी ठेवायचं आहे मला त्यात मी ठेवलं आहे. अशा प्रकारे डाळ झाली आहे आपली. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, रेसिपी कशी वाटली, आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशा छान छान व्हिडिओसह आपण पुन्हा भेटूयात. तोपर्यंत बाय. मस्त रहा, आनंदी रहा. ओके, बाय.